5 ओव्हरचा सामना. तर सामन्याला सुरुवात होते. वंजारवाडी पक्ष खोंडेवाडी प्रथम टॉच विन करून फलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले क्षेत्ररक्षण करण्यासाठी ते वंजारवाडी संघाला. तर खोंडेवाडीची स्फोटक जोडी मात्र जाते MH46 म्हणून ओळखला जाणारा महेश आणि दत्ता. पाहायला गेलं तर एकाकी बळावर या दोन जोडीने मात्र सामने विजय करून दिले आणि त्याच उद्देशाने मात्र उतरले खोंडेवाडी संघाची ही प्रथम जोडी. गोलंदाजी मार्कवर वंजारवाडी संघाचा कर्णधार गणेश वाघमारे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खूप सुंदर गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज गणेश. तर खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. गणेशचा विचार केला थोडेसे छोटे प्लेयर्स मात्र आपल्याला दिसत आहेत. कुठेतरी या स्पर्धेची शिस्त त्यांनी दाखवले. जरी प्लेयर्स कमी असतील तरी सुद्धा त्यांनी आपली उपस्थिती दाखवले. त्यांचे खूप खूप आभार वंजारवाडी संघाचे. त्यांनी आपला वेळ काढून मात्र इथे आलेत. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. सामन्याचा पहिला चेंडू गेम ऑन होतोय. गोलंदाजी मार्कवर आहे गणेश. स्ट्राईकला आहे महेश. नॉन स्ट्राईकला आहे दत्ता. पहिला चेंडू गेम ऑन. पहिला चेंडू खूप सुंदर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न परंतु दिशा थोडीशी खराब. टप्पा अचूक परंतु दिशा खराब. पंच त्याला वाईच्या स्वरूपात मात्र श्री गणेश केला गेलाय खोंडेवाडी संघाचा. या 1 धावेने धावफलकावर श्री गणेश करून दिले. नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी करतोय गणेश. षटकातील अजूनही पहिला चेंडू फेकायचा आहे. आता मात्र सुंदर चेंडू पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ. कुठेतरी बॅट आणि चेंडूचा स्पर्श होत नाही आणि निर्धाव चेंडू कडून घेतलाय महेशने. पाहायला गेला पहिला चेंडू वाईड फेकल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय गणेश. विचार केला गणेशचा. कर्णधार स्वतः वंजारवाडी संघाचा. कुठेतरी टीम बांधून ठेवले त्याने वंजारवाडी संघ. पुढचा चेंडू गणेशचा. आता मात्र जोरदार फटका खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक छोटा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकत करत नाही. अप्रतिम झेल घेतला गेलाय. कुठेतरी पाहायला गेलं तर मूर्ती छोटी आणि कीर्ती महान असा प्रकार ग्राउंड मध्ये पाहायला भेटतोय. डीजे थँक्यू डीजे. विचार केला तर महेशला चांगलीशी कामगिरी करता आली नाही आणि तो मात्र झेलबाद झालाय. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती दत्ता आणि जयेशच्या खांद्यावर. कुठेतरी 5 षटकाचा खेळ असेल आणि 5 षटक जर टिकून राहायचं असेल कुठेतरी 40 ते 45 धावा कुठून काढायचे असेल तर एक साजेदारी करावी लागेल नक्कीच दोन फलंदाजांना. पण त्या साजेदारी करण्याच्या नादात मात्र महेश बाद झालाय. आता पूर्णपणे जबाबदारी आली ती दत्तावर. गणेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो. पुढचा चेंडू आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडूचा टप्पा दिशा यावेळी मात्र खूप सुंदर पाहायला भेटते. निर्धाव चेंडू. विचार केला धावफलकावर तर धावा मात्र स्थिरावल्यात 52 धावेने 1 रन. तर माननीय श्री सुकेश ढाकी चषक 2021 लोभेवाडी तसेच नालदेवाडी आयोजक चषकामध्ये सर्व संघाचे स्वागत केलं जातंय. कुठेतरी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. कुठेतरी एक फास्ट चेंडू फेकल्यानंतर स्लोअर गतीचा चेंडू हाताळला गेला होता गणेश कडून. गणेशचा विचार केला स्वतः कर्णधार असेल वंजारवाडी संघाचा आणि कर्णधाराची जबाबदारी पूर्णपणे खांद्यावर घेऊन चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू दत्तासाठी आडव्या बॅटीने खेळलाय. सुंदर फटका. चेंडू थांबत नाही. जातोय सीमा पार. दणदणीत खणखणीत दत्ताच्या बॅटमधून निघालेला चौकार. डीजे
सुंदर फटका, अप्रतिम फटका पाहायला भेटला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. कुठेतरी गतीला ओळखला आणि त्याच गतीचा उपयोग करून चेंडू धाडला सीमा पार. गणेशचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. यावेळी मात्र पंच षटक संपल्याची घोषणा करताय. एक षटकांच्या अंती धावफलकावर धावा मात्र लागल्यात 5. एक गडी बाद झालाय खोंडेवाडी संघाचा. विचार करायला गेला तर महेशची मोठी विकेट गणेशने काढले. डीजे नवीन गोलंदाज, नाव सांगायचंय विलास. धन्यवाद. तर गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतो विलास. स्ट्राईकला असेल आता मात्र जयेश, नॉन स्ट्राईकला असेल दत्ता. ज्या दत्ताने एक खणखणीत चौकार ठोकलाय आणि धावफलकावर धावेला गती देण्याचं काम मात्र केलंय. धावफलकावर विचार केला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि 5 धावा लागल्यात. अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल जर का हॅलो जर का कुठेतरी कमीत कमी धावा द्यायचे असतील खोंडेवाडी संघाला तर विलास गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकातील पहिला चेंडू, सुंदर फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे नाही कोणताही. चेंडू जातोय सीमा पार. आणखी एक जयेशच्या बॅटमधून देखणा फटका भेटतोय. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा मात्र लागतायत. एक गडी बाद 9. विचार केला विलासचा तर पहिलाच शॉर्ट पिच प्रतीचा चेंडू हाताळला होता, परंतु त्या चेंडूवर मात्र खणखणीत प्रहार जयेशच्या बॅटमधून निघतोय. तत्पूर्वी पुढचा चेंडू, सत्काराकडे वळतोय. हॅलो हॅलो दिनेश केवारी. हॅलो 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 तत्पूर्वी सत्काराकडे वळतोय. दिनेश केवारी यांचा सत्कार केला जातोय. परशुराम लोभी यांना विनंती केली जाते की दिनेश केवारी यांचा सत्कार करायचा आहे. विलासचा पुढचा चेंडू, जोरदार फटका खेळायचा होता. तत्पूर्वी सत्काराकडे वळतोय. दिनेश केवारी यांचा सत्कार मात्र केला जातोय. यूट्यूबला थोडीशी विनंती असेल इकडे प्रक्षेपण वळवायचं आहे तर धन्यवाद. दिनेश केवारी यांचा सत्कार मात्र केला जातोय. थँक्यू. यूट्यूब सामन्याकडे वळवायचं आहे. विलासचा पुढचा चेंडू, स्ट्राईकला असेल दत्ता हा फलंदाज. फुलटॉस प्रतीचा चेंडू, त्याला जोरदार फटका खेळायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आणि दत्ता बॅक टू पवेलियन. डीजे
थँक्यू डीजे. धावपलकावर धावा मात्र लागल्यात 2 गडी बाद 10. विचार केला खोंडेवाडी संघाची सुरुवात थोडीशी खराब पाहायला भेटते. विलास चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू जोरदार फटका लेग साईडला काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज. चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. कुठेतरी 2 विकेट गेल्यानंतर एक भागीदारी करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय खोंडेवाडी संघाचा. आता दत्ताची जागा घेण्यासाठी गेलाय नवीन फलंदाज खोंडेवाडी संघाचा कर्णधार अनिल पादीर गेलाय. धावपलकावर धावा मात्र लागल्यात 11. 2 गडी बाद 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. विचार केला आयोजनाचा तर खूप सुंदर आयोजन सहारा क्रिकेट संघ लोभेवाडी तसेच नालदेवाडी आयोजित माननीय श्री सुकेश ढाकी चषक 2021 मध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. त्याचप्रमाणे या सामन्यांसाठी एक आकर्षक मालिकावीरचं प्राईज ज्यांच्या मार्फत देण्यात आलंय ते माननीय श्री भास्कर गणपती दिसले उद्योजक यांचे खूप खूप आभार. गोलंदाज गणेश ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं तोच गणेश मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. विचार केला वंजारवाडी संघाचा तर छोटेसे नन्हे मुन्ने प्लेयर्स आपल्याला पाहायला भेटता येतं. कुठेतरी टीममध्ये मोठ्या खेळाडूंची कमतरता असल्यामुळे कुठेतरी कमी खेळाडू घेऊन हा संघ ग्राउंडमध्ये उतरला आहे. परंतु जिद्द मात्र तेवढीच दाखवत आहेत. हॅलो कारण विचार केला 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. 2 विकेटच्या पतनानंतर धावपलकावर अवघ्या आणि अवघ्या धावा मात्र आहेत त्या 11. पॉवर प्लेचं षटक ज्याने हाताळलं होतं तोच गणेश गोलंदाजी मार्कवर येते. वंजारवाडी संघाचा एक सुपरस्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमीच ओळखला जातो तो कर्णधार वंजारवाडी संघाचा 2-4 पावलांचा रनअप घेऊन गणेश सज्ज झालाय. पहिलाच सुंदर टप्पा पाहायला भेटतोय. कोणतंच उत्तर जयेशच्या बॅटमध्ये भेटत नाहीये. निर्धाव चेंडू करून घेतलाय. विचार केला अवघ्याने अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तर नक्कीच या सामन्यांचा विचार केला तर या सामन्यांसाठी मोलाचं काम पाहतायत आमचे सर्व ऑलइंडर असतील. लोभेवाडी तसेच नालदेवाडी संघाचे छोटे छोटे ऑलइंडर्स असतील. पुढचा चेंडू गणेशसाठी जोरदार फटका. चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीच्या मोबदल्यात एक धाव पूर्ण केली जाते. या 1 धावेने धावपलकावर धावा मात्र लागल्यात. 2 गडी बाद 12. विचार केला तर मोठा फलंदाज जयेश होता. त्याचा झेल मात्र विचार केला तर सोडण्यात आलाय. विचार केला सकाळच्या सत्रात चेंडू तितकासा लांब जात नाही. जसं ऊन वाढेल त्याप्रमाणेच चेंडू सीमापार जातील. कारण फटक्याचा विचार केला तर खूप सुंदर फटका होता. परंतु विचार केला दमट वातावरण असल्यामुळे चेंडू सीमापार जात नाहीये. परंतु त्या ठिकाणी थोडीशी चुकी केली जाते. फंबल केलं जातंय. त्या फंबलच्या स्वरूपात एक चोरटी धाव मात्र घेतली जाते. स्ट्राईकला येतोय खोंडेवाडी संघाचा कर्णधार अनिल पादीर. गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज होतोय. स्लोअर प्रतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी फुलटॉस प्रतीचा चेंडू घेतला अनिलने आणि 1 धाव कुठून काढले. 1 धावेने धावपलकावर धावा लागल्यात. 2 गडी बाद 13. विचार केला तर पंचांचं काम पाहता येतं. रोहिदास केवारी असतील हरीश केवारी असतील त्यांचे खूप खूप आभार. ते पंचांचं काम मात्र करतायत. तर गोलंदाजी मार्कवर गणेश पुन्हा सज्ज झालाय. पुढचा चेंडू घेऊन जोरदार फटका खेळायचा होता. गॅप सिलेक्शन फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय बॉल उचलतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावेने धावपलकावर धावा मात्र लागल्यात. 2 गडी बाद 14. विचार केला आज सुपर फ्रायडे आपल्याला पाहायला भेटेल. कालच्या दिवसाचा विचार केला तर गावंडवाडी संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. तर पाहायचं आजच्या दिवसात कोणता संघ क्वालिफाय होणार. पुढचा चेंडू गणेशचा जोरदार फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क खराब.
क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. अनिल थोराड, अनिल पादीर, बॅक टू पवेलियन. डीजे. थँक्यू डीजे. यानंतर अनिलची जागा घेण्यासाठी गेलाय एक स्फोटक फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन कोंडेवाडी संघाचा काळूराम. धावफलक स्थिरावलाय 14 या अंकावरती. जोरदार फटका स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, गॅप सिलेक्शन फटका. त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा मात्र लागल्यात. 3 गडी बाद 18. विचार केला तर खूप सुंदर गोलंदाजी करत होता गणेश, परंतु त्या टप्प्याला हेरलंय आणि सुंदर फटका खेळलाय. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 षटकाचा विचार केला धावफलकावर 6च्या गतीने धावा लागल्यात. 3 गडी बाद 18. डीजे. गोलंदाज नाव, गोलंदाजाचं नाव सांगायचंय. दिनेश. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज दिनेश. स्ट्राईकला असेल लेफ्ट हँडेड फलंदाज काळूराम. ज्या काळूरामच्या खांद्यावर मात्र पूर्ण जबाबदारी असेल खोंडेवाडी संघाची. विचार केला तर 3 षटकाच्या अंती धावफलकावर 3 विकेटच्या वतनानंतर अवघ्याने अवघ्या धावा लागल्या 18. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. कुठेतरी चांगली क्षेत्ररक्षण सजवण्याचं काम मात्र कर्णधार गणेश करतोय. गोलंदाजी मार्कवर दिनेश 4-5 बॉलांचा रनअप घेऊन जोरदार फटका लेग साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलच्या जवळ येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. उत्तम थ्रो केला जातोय. या 1 धावेने धावफलक पुढे जातोय, पोहोचतोय ते 19 या अंकावरती. विचार केला खोंडेवाडी संघाचा तर एकापेक्षा एक खेळाडू असतील त्यांच्या जवळ, परंतु विचार केला तर ओपनिंग जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आले मिडल ऑर्डर्सवर. मिडल ऑर्डर्सचा विचार केला तर जयेश 1 डाऊनला गेलेला फलंदाज अजूनही ग्राउंडवर स्थिर उभा आहे, तर त्याची साथ मात्र द्यावी लागेल ती काळूरामला. गोलंदाजी मार्कवर दिनेश सज्ज झालाय. पहिल्याच चेंडूचा विचार केला तर अवघीने अवघी एकच धाव खर्च केले. विचार केला ग्राउंडचा तर खूप सुंदर ग्राउंड, आकाश ग्राउंड, 2 पट्टे डोळ्यासमोर येत आहेत, खूप सुंदर दिसत आहेत. दिनेश गोलंदाजी मार्कवर. जोरदार फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. चुकीच्या मोबदल्यात मात्र जयेश बाद होतोय. डीजे. दोन खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एकूण आपल्या संघासाठी योगदान म्हटलं तर 12 धावांचं दिलंय. कुठेतरी धावफलकावर गती या जयेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली. कारण विचार केला तर स्वस्तात गडी बाद झाले होते, परंतु जयेशने एकाकी बाजू लढवण्याचं काम केलं, परंतु तो सुद्धा थोडासा अपयशी ठरलाय. यानंतर नवीन फलंदाज गेलाय तानाजी. विचार केला खोंडेवाडी संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज तानाजी म्हणून ज्याची ओळख आहे, तोच तानाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दिनेशचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
त्या ठिकाणी गॅप सिलेक्शन फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी केली जाते. त्या चुकीच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलकावर धावा मात्र लागल्या आहेत 21. विचार केला कुठेतरी 35 ते 40 धावा मात्र कुटावे लागेल, कारण सकाळचं सत्र आहे. विचार केला तर चेंडू तितक्या हवेच्या वेगाने मात्र पळत नाही. कुठेतरी मोठे फटके लावणे थोडंसं कठीण जाते बॅट्समनला. त्यामुळे 35 ते 40 धावा मात्र नक्कीच कुटावे लागतील जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल. जोरदार फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि यष्टीरक्षकाकडून पुन्हा चुकी केली जाते. चुकीच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेने धावफलकावर धावा लागल्या तर 22. विचार केला तर फंबल आणि फंबल पाहायला भेटतंय. ते कर्णधार स्वतः असेल गणेश याच्याकडून. अशा चुका जर का केल्या तर खोंडेवाडी संघ तुमच्यावर हावी ठरू शकतो, कारण खोंडेवाडी संघाचा विचार केला जर त्यांना चान्स दिला थोडासा तर ते नक्कीच तुमच्या सर चढू शकतात. तर गोलंदाजी मार्कवर आलेला दिनेशचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केले, त्यानंतर 1 विकेट, त्यानंतर दुहेरी धावा, त्यानंतर 1 धाव. अशा एकूण विचार केला तर अवघ्या 4च धावा खर्च केल्या. 4 चेंडूचा विचार केला तर स्ट्राईकला असेल काळूराम, लेफ्ट हँडेड फलंदाज. गोलंदाजी मार्कवर दिनेश. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज, बॉल उचलणार, फेकणार, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आणि फंबल केलं जाते थोडंसं, परंतु यावेळी यष्टीरक्षकाकडून कोणती चुकी होत नाही. धावफलकावर धावा लागल्यात 23. विचार केला तर स्पर्धेचा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवसाचा विचार केला तर खूप सुंदर सामने मात्र पाहायला भेटले. साथी कॉमेंट्रेटर्स होते काल सोनू अगुला, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तर साथी स्कोरर आज माझ्यासोबत जोडले गेले तर लोबेवाडी संघाचे सचिन लोभी. पुढचा चेंडू दिनेशचा, जोरदार फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा सुंदर संपर्क होत नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी बॅट्समनकडून फंबल केली जाते, कुठेतरी स्वतःची काळजी घ्यायची. 2 धावा, या 2 धावेने धावफलकावर धावा मात्र लागल्यात 25. कुठेतरी जीवाच्या आकांताने पळण्याचा प्रयत्न मात्र तानाजीकडून केला जातोय. अखेर त्या प्रयत्नांना यश येतंय आणि षटक संपल्याची घोषणा केली जाते. खोंडेवाडी संघ पाणी घेऊन जायचंय. तर नक्कीच 4 षटकाचा खेळ मात्र इथं समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात 25. तोपर्यंत एक डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी दिली जाते. ड्रिंक्स ब्रेक. सामना मात्र सामना स्पीडअप करायचा आहे, कारण विचार केला स्पर्धेचा तर 5 षटकाचे सामने असतील. सर्व सामने आपल्याला मात्र टायमात उरकवायचे आहेत, कारण संध्याकाळचा विचार केला तर 6 वाजाच्या आत मात्र काळोख होतो. त्यामुळे षटक फास्ट फेकावी लागतील गोलंदाजाला. तसेच विचार केला तर 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावर धावा मात्र लागल्यात 25. नवीन गोलंदाज हाणामारीचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचंय अजित. नवीन गोलंदाज येतोय अजित. विचार केला दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. खोंडेवाडी असेल, त्याचप्रमाणे
वंजारवाडी असेल, विचार केला तर सुरुवात मात्र चांगली पाहायला भेटते. वंजारवाडी संघाचा विचार केला 4 षटकं फेकलेत, अवघ्याने अवघ्या धावा 25 खर्च केल्या आहेत. परंतु काळूरामचा विचार केला तर तितकी ताकद आहे. एका षटकामध्ये 20 ते 25 धावा मात्र कुठून काढण्याची ताकद काळूरामच्या बॅटमध्ये पाहायला भेटते. तर तीच ताकद मात्र या ग्राउंडवर दाखवावी लागेल, कारण आपला संघाचा विचार केला तर थोडासा संकटात सापडला आहे. त्याची साथ देण्यासाठी तानाजी सज्ज आहे. विचार केला तर मिडल ऑर्डर्स पूर्णपणे अपयशी ठरले. त्यानंतर ओपनिंग जोडीसुद्धा अपयशी ठरले. त्यानंतर आलेले 4 नंबर आणि 5 नंबरवर आलेले खेळाडू तानाजी आणि काळूराम गोलंदाजीच्या मार्कवर. नवीन गोलंदाज पहिला जो फुलटॉस प्रतीचा चेंडू, त्याचा फायदा उठवता आलेला नाही. कुठेतरी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज काळूराम बाद होते. या एक धावेने धावफलकावर धावा लागल्या तर 26 डीजे. कृषीतील लाडके समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे तेच सुरेश केवारी यांचं आगमन मात्र इथं झालंय. तर यापुढील सामन्यांचे समालोचन मात्र सुरेश केवारी यांच्या सुमधुर आवाजातून आपल्याला नक्कीच ऐकायला भेटतील. खोंडेवाडी संघ सध्या संकटात सापडलाय. कुठेतरी धावफलकावर अवघ्या आणि अवघ्या धावा मात्र लागल्यात त्या 26. नवीन फलंदाज मंगळ स्ट्राईकला येतोय. गोलंदाजी मार्कवर अजित. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही. जोरदार फटका खेळायचा प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू करून घेतलाय. कुठेतरी विचार केला अजितचा, तर टप्पा आणि वेग याच्यावर नियंत्रण आपल्याला नक्कीच पाहायला भेटतंय. पहिला जरी लोअर फुलटॉसचा चेंडू हाताळ होता, त्याचं उत्तर मात्र काळूरामकडे नव्हतं, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. विचार केला स्पर्धेचा आज दुसरा दिवस. माननीय श्री सुकेश ढाकी चषक 2021 सहारा क्रिकेट संघ लोभेवाडी तसेच नालदेवाडी आयोजित चषकामध्ये मी आलेल्या सर्व प्रेक्षकां मायबापांचं स्वागत करतो. विचार केला खूप सुंदर आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाजी मार्कवर अजित सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल मंगळ. आता मात्र कुठेतरी हेरलंय. बॉलचा पाठलाग केलाय आणि चेंडू मात्र धाडलाय सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा मात्र जात आहेत, पोचतायत त्या 35-30 या अंकावरती. विचार केला मंगळचा तर पहिला निर्धाव चेंडू खेळला होता, त्यानंतर हेरलं. कुठेतरी गोलंदाजाच्या गतीचा तसेच त्याच्या दिशेचा वापर केला आणि त्याच दिशेला फटका खेळलाय आणि चेंडू मात्र सीमापार लादलाय चौकारासाठी. अजितचा विचार केला, सुंदर गोलंदाजी करत होता, परंतु कुठेतरी हाणामारीच्या षटकात अशी फलंदाजी करणं गरजेचे असेल. पंच मात्र तटस्थ. कुठेतरी अवांतर धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंच मात्र तटस्थ राहत आहेत. निर्धाव चेंडू करून घेतलाय मंगळने. विचार केला गोलंदाजांचा तर गणेशने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, खूप सुंदर गोलंदाजी केली होती. त्यानंतर आलेला विलास खूप सुंदर गोलंदाजी. आता मात्र अजित तीच प्रकारची कामगिरी करताना पाहतोय. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. चुकीच्या स्वरूपात एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जात आहे. 2 धावेच्या प्रयत्नात 3रा धावेचा प्रयत्न केला जातोय. 3रा धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होतोय. बॉल हा पळताना लागलाय. पंच मात्र तटस्थ असतील. 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3 धावेने धावफलकावर धावा मात्र लागल्या आहेत 33 या अंकावरती. विचार केला अजितचा सुंदर गोलंदाजी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षणच्या स्वरूपात 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा अजित सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला असेल तानाजी. जोरदार फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होता. यावेळी मात्र
फलंदाज बाद होतोय. इथे प्रथम सत्राचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अंती धावफलकावर धावा मात्र लागल्यात. 33 तानाजी बाद झालाय. 34 धावांचा पाठलाग करावा लागेल वंजारवाडी संघाला या द्वितीय सत्राचा विचार केला तर यापुढील होणारा सामना असेल शिलारवाडी आणि फणसवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले असतील तर नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. डीजे. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात. 5 षटकाच्या अंती 33 तर नक्कीच 33 धावा लागल्यात आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे ते वंजारवाडी संघाला. तर या 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक स्फोटक आणि अनुभवी जोडी गेले गणेश आणि दिनेश. विचार केला स्ट्राईकला असेल गणेश. ज्या गणेश कर्णधार असेल वंजारवाडी संघाचा पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल जर का या 34 धावा कुठून काढायच्या असतील. विचार केला तर सुंदर गोलंदाजी मात्र वंजारवाडी संघाची आपल्याला पाहायला भेटली. तितकीच सुंदर फलंदाजी करावी लागेल जर का या सामन्यामध्ये जिंकायचं असेल. तसेच कोंडावडी संघाला जर का या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवायचं असेल तर क्षेत्ररक्षण सुंदर करावं लागेल, गोलंदाजी सुंदर करावी लागेल. कारण धावफलकाचा विचार केला तर अवघ्या आणि अवघ्या फक्त 33 धावा. 30 चेंडू 34 धावांचा पाठलाग करायचा आहे त्या वंजारवाडी संघाला. विचार केला तर सुंदर आयोजन यूट्यूबचं स्ट्रीमिंग ओम साई MTC लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतंय. 198 देशामध्ये ही लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. त्याचं श्रेय मात्र जाते आपले अतिथी अक्षय म्हात्रे असतील तसेच त्याचे मित्रपरिवार असतील. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कर विकास तर स्ट्राईकला असेल गणेश. पहिला चेंडू जोरदार फटका खेळायचा होता. नशीब बलवान दिसतंय ते वंजारवाडी संघाचं. बॅटची इनरेज लागते. चेंडू थांबत नाही. जातोय सीमा पार. कणकणीत दणदणीत चौकार. डीजे.
जे पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनरेज लागते त्या ठिकाणी अनिल पादीर कोणती चुकी करत नाही. पहिल्या चेंडूचा विचार केला, सुंदर चेंडू हाताळला होता परंतु नशीब बलवान फलंदाजाचं दिसतंय. चेंडू गेलाय सीमा पार. त्यानंतर पुढचा चेंडू मात्र इनरेज लागते परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज, बॉल अडवला जातोय. विकास गोलंदाजी मार्कवर सुंदर टप्पा, अचूक लेंथ आपल्याला पाहायला भेटते. पुढचा चेंडू विकासचा, जोरदार फटका खेळायचा होता परंतु पंच मात्र तटस्थ, कुठेतरी पंचांना गुमराह करण्याचं काम मात्र केलं होतं परंतु पंच रोहिदास केवारी तटस्थ आपल्या निर्णयावर. विचार केला तर साथी समालोचक सुरेश केवारी इथं आपल्याला लाभलेत. खूप सुंदर आयोजन. पुढचा चेंडू विकासचा, यॉर्कर पतीचा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर केलं जाते. कोणत्याही प्रकारची धाव मात्र खर्च केली जात नाही. यानंतर सामन्याला त्यांचा आवाज आपण ऐकू शकतो असे आपले सर्वांचे लाडके सुरेश केवारी ताडवेळी संघाचे एक सुमधुर आवाज आपल्याला नंतर नक्कीच ऐकायला भेटेल. तोपर्यंत वळूया सामन्याकडे. पुढचा चेंडू विकास घेऊन सज्ज होईल. स्ट्राईकला असेल गणेश, लोअर फुलटॉस प्रतिचा चेंडू, त्याचा समाचार घेतलाय. चेंडू मात्र दाडलाय सीमा पार. खणखणीत दणकणीत गणेशच्या बॅटमधून निघालेला चौकार. डीजे तर विचार केला गणेशचा, स्वतः कर्णधार वंजरवाडी संघाचा. गणेशचा विचार केला, स्वतः कर्णधार, स्वतः सर्व जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळतोय. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावपीने धाव बलकावर धावा मात्र लागल्यात 9. प्रथम षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव बलकावर धावा लागल्यात बिनगडी बाद 9. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर नशीब बलवान होतं. चेंडू गेला सीमा पार, चौकार. त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळण्यात यशस्वी ठरलाय विकास परंतु सेकंड लास्ट बॉलवर पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला भेटला गणेशच्या बॅटमधून. तर इथे एका षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धाव बलकावर धावा मात्र लागल्यात बिनगडी बाद 9. डीजे साठी दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर महेश, स्ट्राईकला असेल गणेश. तर यापुढील होणारा सामना शिलारवाडी उपक्ष फणसवाडी संघ. आपण आला असाल तर आपली उपस्थिती दाखवा अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर स्ट्राईकला आहे गणेश. ज्या गणेशने पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 खणखणीत चौकार आपल्या बॅटमधून दाखवलेत आणि प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम मात्र करतोय. कारण विचार केला अप्रतिम गोलंदाजी केली होती. प्रथम सत्राचा विचार केला तर तशीच कामगिरी मात्र आपल्या बॅटमधून दाखवतोय गणेश. तर गोलंदाजी मार्कवर महेश, खोंडेवाडी संघाचा एक सुंदर गोलंदाज. जोरदार फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कट लागते आणि चेंडू जातोय सीमा पार. कारण आउटफील्ड खूप फास्ट पाहायला भेटते. विचार केला गणेशच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर महेशला ठोकलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावपलकावर धावा मात्र लागल्यात 13. विचार केला तर नशीब बलवान, कारण विचार केला तर गणेशच्या बॅटमधून स्ट्रेटला कमी धावा आल्यात आणि बॅक साईडला खूप धावा येत आहेत.
कुठेतरी खोंडेवाडी संघाला त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवावं लागेल जर का या 33 धावा त्यांना रोखायच्या असतील. कारण कुठेतरी दबाव टाकावं लागेल गणेशवर, कारण गणेशच्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल. जोपर्यंत गणेश ग्राउंडमध्ये उभा आहे तोपर्यंत या 34 धावा तो सहज कुठून काढू शकतो. कुठेतरी बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल खोंडेवाडी संघाला. पुढचा चेंडू फुलटॉस प्रतीचा चेंडू, त्याला मात्र सन्मान दिला जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल केली जाते. फंबलच्या स्वरूपात दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलकावर मात्र धावा लागतात 15. विचार केला थ्रो खूप सुंदर होता, परंतु गणेशने हेरलंय. कुठेतरी जोरातच्या गतीने तो धावलाय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. महेश मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. कुठेतरी विकेट काढण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण का जोपर्यंत गणेश मैदानात आहे तोपर्यंत खोंडेवाडी संघ कुठेतरी दडपणाखाली असणार. कारण धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकात अवघ्या 33 धावा कुठल्या आहेत खोंडेवाडी संघाने. कारण या ग्राउंडचा विचार केला तर 33 धावा खूप कमी धावा मात्र प्रथम सत्रात लावल्यात. पुढचा चेंडू महेशचा, जोरदार फटका खेळायचा होता त्या ठिकाणी, सुंदर फटका. त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षणच्या स्वरूपात मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावफलकावर धावा लागल्या तर 16. विचार केला या चषकाचा, ज्या चषकावर ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या मार्फत ही स्पर्धा खेळवली जाते, ती माननीय उपसरपंच भिवंडी अंजूर आणि श्री सुकेश ढाकी चषक 2021. या चषकामध्ये विचार केला तर सुंदर आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. लोपेवाडी संघ असेल तसेच नालदेवाडी संघ असेल, दोन्ही संघाचे फार कौतुक, ज्यांनी खूप सुंदर आयोजन मात्र केलंय. विचार केला गणेशचा तर एकाकी लढत देण्याचं काम मात्र करतोय. आता पहिल्यांदाच स्ट्राईकला आलाय दिनेश हा फलंदाज. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंत मात्र कुठेतरी लक्ष वेधून घेत आहेत. कुठेतरी खराब चेंडू, वाईड चेंडू हाताळला जातोय. या वाईडच्या स्वरूपात धावफलक पुढे जातोय. जाऊन पोचले 17. एक महाराष्ट्रीयन आकडा. कोणाला ठरणार खतरा, बॅट्समनला का गोलंदाजांना. पुढचा चेंडू महेशचा, सुंदर प्लेसमेंट पाहायला भेटते. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. जबाबदारी दिली जाते गणेशच्या खांद्यावर. कुठेतरी त्याला स्ट्राईकवर वारंवार आणण्याचा प्रयत्न केला जातोय दिनेशकडून. चांगली कामगिरी मात्र दिनेशची पाहायला भेटते. कुठेतरी धावफलकावरचा विचार केला, धावफलकावर धावा लागल्यात 18. अजूनही ओपनिंग जोडी स्थिरावले ग्राउंडवर. कुठेतरी त्यांना बाद करावे लागेल जर का या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल. कारण धावफलकाचा विचार केला, अवघ्या 33 धावा कुठून काढल्या होत्या प्रथम सत्राचा विचार केला. जोपर्यंत गणेशला बाद करता येत नाही. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका, सुंदर फटका, गॅप सिलेक्शन फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चिकीच्या मोबदल्यात चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात 22. ओके, तर आयोजक कॉल करा पुढच्या टीमला. तर नक्कीच धावफलकावर धावा मात्र लागल्यात 22. फणसवाडी संघ आला असेल तर उपस्थिती दाखवा. आलाय, धन्यवाद सुरेश. आता मात्र पंत लक्ष वेधून घेतात. कुठेतरी खराब चेंडू, वाईड चेंडू. या वाईड धावेने धावफलकावर धावा मात्र लागल्या आहेत 23. 34 धावांचा पाठलाग करताना सुरुवात मात्र सुंदर आपल्याला पाहायला भेटते. पुढचा चेंडू, जोरदार फटका, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षकाच्या हवाकाच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा मात्र लागल्या आहेत 27. डीजे
उपस्थित झालेत. नाणेफेक झालंय. शिलारवाडी टॉच विन करून प्रथम फलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केलंय पावणे संघाला, पणसवाडी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावर धावा मात्र लागल्यात. बिनगडी बाद 27. 34 धावांचा पाठलाग करताना. तर पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. तर विचार केला तर माननीय सिंह भास्कर गणपत दिसले उद्योजक, ज्यांच्याद्वारे मॅन ऑफ द सिरीजची सायकल देण्यात आले, त्यांचे खूप खूप आभार. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज हरिश्चंद्र मंगळ. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा मात्र 27. पंच मात्र लक्ष वेधून घेत आहेत. कुठेतरी खराब चेंडू. यावंतर धावेने धावफलकावर धावा लागल्यात 28. तर शिलारवाडी संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फणसवाडी संघाला फलंदाजी करण्यासाठी. यापुढील होणारा सामना फणसवाडी विपक्ष शिलारवाडी. पुढचा चेंडू मंगळचा. जोरदार फटका खेळायचा होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. जोडी फोडण्यात मात्र यशस्वी ठरलाय दिनेश. बॅक टू पवेलियन डीजे. स्पर्धेचे आयोजक कृष्णा बांगारे आणि दत्ता लोभी. कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. वारंवार विनंती केली जाते. तर वैयक्तिक मंगळचं पहिलं षटकाचा पहिला चेंडूचा विचार केला. सुंदर चेंडू हाताळला होता. त्यानंतर सुंदर यॉर्कर पतीचा चेंडू निर्धाव चेंडू करून घेतलाय. धावफलकावर धावा स्थिरावल्यात, जाऊन पोहोचल्यात 28 या अंकावरती. मंगळचा विचार केला. सुंदर गोलंदाजी करतोय. 2 निर्धाव चेंडू टाकतोय. पुढचा चेंडू जोरदार फटका. चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीच्या मोबदल्यात चेंडू जातोय सीमापार. दणदणीत खणखणीत षटकार. विजय षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने वंजारवाडी संघ विजय होतोय. तर विजय संघाचे हार्दिक आभार आणि हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. विनंती सर्व संघांना दिली जाते. नाणेफेक उडवायच्या आधीच आपली प्रवेश फी निश्चित करा. वारंवार सूचना येत आहेत आयोजकांकडून. तसेच